नमस्कार, जय शिवराय मित्रांनो। आज एक वेगळाच विषय मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। तलाठी भरती 2023 ला एक मोठ्या महाभरतीचं एक परीक्षा घेण्यात आलं होतं आणि त्या परीक्षेमध्ये खूप मोठी घोटाळा झालेला आहे की काय नेमकं नॉर्मलायझेशन्स वगैरे हे काय गोष्टी आहेत, 12 भानगडी आहेत। त्या गोष्टी अनेक लोकांना माहिती नाही आहेत। सरकारी नोकरी खरोखरच चांगली आहे की सरकारी नोकरी करण्यासाठी आपण अनेक जण प्रयत्न करतो। अनेक विद्यार्थी आहेत जे खूप रात्रंदिवस मेहनत करतात आणि त्यांच्या वाटेला खरोखरच जर त्यांच्या समोरच असा धोका होत असेल तर पुढे काय करायला पाहिजे अशा बऱ्याच गोष्टी आपल्या मनामध्ये येतात। तर ॲक्च्युली मी तुम्हाला पहिल्यांदा तलाठी भरती 2023 ला जो काही घोटाळा झालेला आहे का किंवा घोटाळा झालेला नाही आहे का, काय झालं नेमकं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी चर्चा करणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तलाठी भरती ही जूनमध्ये फॉर्म निघाले होते। टोटल 4600 समथिंग फॉर्म निघाले होते। तर 4600 इतक्या जागांवरती ज्यावेळेस तलाठी भरतीचं फॉर्म निघालं होतं त्याच्यानंतर 13 लाख फॉर्म आले होते आणि 13 लाख फॉर्मपैकी लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते आणि 10 लाख विद्यार्थ्यांपैकी कमीत कमी आता गोष्ट अशी झाली की अनेक विद्यार्थी आहेत जे रात्रंदिवस मेहनत करून खूप चांगले मार्क्स मिळवले पण त्यांच्या पदरी निराशा आलेला आहे। पण हे निराशा याच्यामुळे नाही आलं की त्यांनी म्हणजे कमी मार्क घेतले असतील, ते खूप चांगले मार्क घेऊन सुद्धा त्यांच्या पदरी निराशा आलेला आहे। पण हे का आलेलं आहे, कसं आलेलं आहे, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस तलाठी भरती 2023 चा फॉर्म निघाला त्यावेळेस अनेक लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये फॉर्म भरण्यात आलं। फॉर्म भरले, प्रत्येक ठिकाणी 1-1 लाख फॉर्म आले, काही ठिकाणी 70-80 हजार फॉर्म आले, काही ठिकाणी 30-40 हजार फॉर्म आले आणि जेवढ्या जागा होते त्या जागाप्रमाणे ते फॉर्म आलेले। त्यानंतर टोटल 57 शिफ्टमध्ये ही एक्झाम घेण्यात आली आणि 57 शिफ्टमध्ये ही एक्झाम घेण्यात आली म्हणजे टोटल 17 ऑगस्ट पासून ते 12 सप्टेंबर पर्यंत ही एक्झाम घेण्यात आली आणि प्रत्येक दिवशी म्हणजे 3 शिफ्ट अशा पद्धतीनं टोटल 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबरमध्ये असं 57 शिफ्टमध्ये ही एक्झाम घेण्यात आली। आणि या 57 शिफ्टमध्ये तुम्हाला मी सांगतो की प्रत्येक वेळेस म्हणजे एक प्रश्नपत्रिका वेगळ्या असायच्या, प्रत्येक वेळेस म्हणजे स्ट्रिक्ट तर खूप असायचं। जर तुम्ही 1 मिनिट जरी लेट गेले तरी पण तुम्हाला परीक्षा केंद्रात घेत नव्हते। हे TCSचे रूल्स होते कारण एक्झाम्स TCS घेत होती। TCS कंपनी ही खूप मोठी कंपनी आहे त्यामुळे त्यांना एक्झाम्स देण्यात आलं। आता ही महाभरती आहे, खूप मोठं अनेक लोकांनी फॉर्म भरले, 10 लाख लोकांचे आपण कसे करायचे त्यासाठी त्यांनी एक ट्रिक शोधून काढला। ट्रिक असा आहे की नॉर्मलायझेशन्स। आता नॉर्मलायझेशन्स म्हणजे काय, अनेक लोकांना माहित नाही की नॉर्मलायझेशन्स म्हणजे काय, नॉर्मलायझेशन्सनी खरोखरच फायदा होतो की नुकसान होतो हेच माहीत नाही। पण झालं असं की ज्या वेळेस तलाठी भरतीची एक्झाम झाली तर अनेक लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसायला लागला की चला आपली एक्झाम चांगली गेली। ओके, तर परीक्षा हार्ड होती, एक्झाम्सचे पॅटर्न्स जे काही म्हणजे जनरल नॉलेजचे जे रिझनिंग हे 4 प्रकारचे 25-25 मार्काचे समाविष्ट प्रश्न त्यांना विचारण्यात आले आणि त्याच्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून त्या प्रश्नाची उत्तरे बरोबर दिली। तर आता जे जनरल नॉलेजचे प्रश्न होते ते जनरल नॉलेजचे प्रश्न खूप अवघड होते, त्याच्यामुळे मेरिट लिस्ट जास्तीत जास्त 180च्या वरती जाणार नाही आहे, 170च्या वरती जाणार नाही आहे, हे ग्राह्य धरण्यात आलं। कारण प्रत्येक विद्यार्थी हा जास्तीत जास्त स्कोर मिळू शकत नव्हता, मिळतच नव्हतं असं पाहण्यात आलं। त्याच्यानंतर आली आमची उत्तर तालिका। आता उत्तर तालिका म्हणजे काय की तुमचं पहिली रिस्पॉन्स शीट आली आणि पहिल्या रिस्पॉन्स शीटमध्ये सगळ्यांना कळालं की खूप जणांना खूप सारे कमी मार्क्स मिळालेले आहेत, जास्त कोणाला असे मार्क्स मिळाले नाहीत। असे खूपच कमी विद्यार्थी होते ज्यांना 180च्या समथिंग म्हणजे 180च्या वरती मार्क असलेले खूप कमी विद्यार्थी होते आणि बाकीचे जे विद्यार्थी होते त्यांना नॉर्मली असे भरपूर विद्यार्थी होते ज्यांना 140-150 वगैरे मार्क्स भरपूर सारे असे विद्यार्थी होते त्यांना मिळाले होते आणि त्यांनी स्वतःच कन्सिडर केलं होतं की आम्ही फेल आहोत, आम्ही ह्या एक्झाम्समध्ये कॉम्पिटिशन्सला थांबू शकत नाही। ठीक आहे, पण ज्या विद्यार्थ्यांनी 180 मार्क घेतलेले आहेत, 185 मार्क घेतलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार ही त्यांना अशी खात्री होती आणि 160 ते 100 आणि असं होतं की 180 मार्क्स घेतलेले विद्यार्थी खूप कमी होते, त्याच्यानंतर 160 मार्क घेतलेले जे विद्यार्थी होते 160-170 यांचं जास्तीत जास्त ह्या नॉर्मलायझेशन्सनुसार तुमचं सिलेक्शन होईल ही एक आशा होती। मग हे नॉर्मलायझेशन्स काय होतं की जितके काही विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांचं पूर्ण फॉर्म्युलामध्ये टाकून तुमचे मार्क्स वाढवण्यात येतील ही एक आशा प्रत्येक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली। आता प्रश्न असा झाला की ज्या विद्यार्थ्यांनी हे फॉर्म भरलेले आहेत
ज्या विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिलेली आहे, ज्यांनी एक चांगलं मार्क्स मिळवले आहे, त्यांना एक होप अशीच असते की आता आपलं काहीतरी थोडंफार तरी आपलं आशेचं किरण दिसेल, आपलं सिलेक्शन होईल. या उद्देशाने त्यांनी बोलले की ठीक आहे नॉर्मलायझेशन्स करा. तर पहिली रिस्पॉन्स शीट आली. पहिली रिस्पॉन्स शीट आल्यानंतर परत रिव्हॅल्युएशन्सला आपण परत त्या क्वेश्चन्स पेपर टाकलो आणि त्याच्यानंतर परत एक दुसरी उत्तरपत्रिका आली, तिसरी उत्तरपत्रिका आली. आता हे जे रिस्पॉन्स शीट येत गेले त्याच्यामध्ये काही जणांचे मार्क्स वाढत गेले, काही जणांचे मार्क्स कमी होत गेले. ते आता त्यामध्ये TCS ज्यांनी हे एक्झाम घेतलं होतं त्यांची सुद्धा खूप मोठी चुका होत्या की त्यांनी जे क्वेश्चन्स टाकले होते त्याचे जे आन्सर्स होते ते चुकीचे होते किंवा काही आन्सर बरोबर टाकले होते त्यांनी, क्वेश्चन चुकीचे होते, असे काहीतरी TCS कडून पण खूप मोठे गोळ झालेले होते. कारण ते क्वेश्चन्स पेपर म्हणजे जे काही तुमचं जनरल नॉलेजचे जे काही पेपर्स होते त्याच्यामध्ये त्यांनी वेगळ्याच प्रकारचे क्वेश्चन्स घातले होते. ठीक आहे, तिथंपर्यंत. तर तिथं क्वेश्चन्स वाढवण्यात आले, तिथं मार्क्स वाढवण्यात आले. अनेक लोकांना असेच फुल्ली आवर्समध्ये मार्क्स देण्यात आले. तर काही जणांचे स्कोर 130च्या ठिकाणी 140 झाले, काही जणांचे स्कोर 4 वाढले, काही जणांचे स्कोर 12 सुद्धा वाढले. तर इथे झालं हा पूर्णपणे फायनल रेट्स. आता या ठिकाणी अशी गोष्ट होती की ज्या व्यक्तींना 150च्या वरती किंवा 160-170च्या वरती मार्क्स असतील त्यांचं 100% सिलेक्शन होईल हीच गॅरंटी होती. कारण असे अनेक विद्यार्थी होते ज्यांना मार्क्स इतके काही चांगले नव्हते. त्यानंतर आला नॉर्मलायझेशन. आता नॉर्मलायझेशन्समध्ये आम्ही ज्यांच्याकडे 150 मार्क आहे ते 150 मार्क असलेले 170 वरती 20-30 मार्क पडतील हे एक आशेवरती अनेक लोकांनी सांगितलं होतं. त्याच्या आशेवरती आम्ही बसलो आणि त्याच्यानंतर आलं नॉर्मलायझेशन. नॉर्मलायझेशनची लिस्ट आली आणि आम्ही झालो थक्क. कारण नॉर्मलायझेशनच्या लिस्टमध्ये मार्क्स असे वाढले होते की जे 200 मार्कच्या पार अनेक विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांना खूपच कमी स्कोर होता त्या विद्यार्थ्यांचे मार्क डायरेक्ट 200 झाले. आणि ज्या विद्यार्थ्यांना खूपच चांगला स्कोर होता त्यांचे मार्क्स कमी झाले. मग इथे झाला खूप मोठा घोटाळा. घोटाळा असा झाला की हे जे मार्क्स आहेत हे मार्क्स जे विद्यार्थी त्या चर्चेमध्येच येत नव्हते, ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्सच पडले नव्हते, हे विद्यार्थी आले कसे पुढे. आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. एक वनरक्षकचा जो पेपर झाला होता त्याच्यामध्ये 54 मार्क्स मिळवलेल्या एका विद्यार्थ्याला डायरेक्ट 214 मार्क मिळू शकतात, ही एक आहे. त्यानंतर परीक्षेचा पेपर फुटलेला, अशा अनेक अफवा पसरवल्या नव्हता. अफवा नव्हती, ती गोष्ट खरी होती की अनेक अशा सेंटरवरती परीक्षा फुटलेल्या होत्या, तिथं कोणाचं काही लक्ष नव्हतं असं अनेक लोक सांगतात आणि असे आहेत सुद्धा, ह्या गोष्टी खऱ्या सुद्धा आहेत. आता याच्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट, असे अनेक पुरावे आहेत. त्यानंतर आपल्या राज्याचे माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांना या गोष्टीबद्दल सांगण्यात आलं. त्यावेळेस ते बोलले की कोणत्याही विद्यार्थ्यावरती अन्याय होणार नाही, तलाठी परीक्षा रद्द आम्ही करू, ह्या गोष्टी सांगण्यात आल्या. आता ज्यावेळेस ह्या गोष्टी सांगण्यात आल्या त्यावेळेस अनेक विद्यार्थी विचार केले की ठीक आहे तलाठी परीक्षा तुम्ही रद्द करा, पण अनेक विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाचं काय कोणी विचार करतं? नाही करत. बरं, तलाठी परीक्षेमध्ये खरोखरच घोटाळा झालेला आहे का, तुम्ही मान्य करता का? ते पण नाही. बरं ठीक आहे, नाही घोटाळा नाही झाला. आणि कसं आहे की सरकारला आपण भिडू शकत नाही, कारण एक गरीब विद्यार्थी हा सरकारला जाऊ शकत नाही, आपण बोलू शकत नाही. नुकसान झालं तर तुम्ही तुमचं सहन करा नुकसान, हे असंच असतं. त्याच्यामुळे एखादी व्यक्ती आपण कुठल्याही सरकारला बोलू शकत नाही, ते त्यांच्या पद्धतीने हे करतात. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बोलले की तुम्ही पुरावे सिद्ध करा, आम्ही मग परीक्षा रद्द करू. आता हे पुरावे जे आहेत, जे TCSनी एक्झाम्स घेतलेले आहेत, तर त्या विद्यार्थ्यांचं जे काही आहे ते सगळे गोपनीय आहेत आणि ते TCS पुरावे देऊ शकत नाही. हे सगळं माहिती असून सुद्धा हे आपल्याला असं बोलून एक भावनांशी खेळणं, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळणं, असं हे काम सुरू झालं. आता याच्यामध्ये खरोखरच एक थोडंसं मनाला वाईट वाटतं की आपण एवढं मेहनत घेतली आणि एवढं मेहनत घेतल्यानंतर आपल्याला काहीच मिळालं नाही आहे. आम्ही कुठून पुरावे आणू, आम्ही काय करू? आम्ही खरोखरच आपली चूक कुणाची, TCSची चूक, सरकारची चूक, विद्यार्थ्याची चूक, की खरोखरच नॉर्मलायझेशन बरोबर झालं आणि खरोखरच इतके विद्यार्थी आले, याचे सगळे गोपनीयता आपल्या जवळच आहे, त्या कुणालाही काही माहिती नाही आहे आणि याच्यावरती खुलासा कोणीच काही करत नाही आहे. झालं नुकसान तर झालं, गेले, तुमचं मेहनत पूर्ण 1 वर्षाचं वाया गेलं. परीक्षा रद्द होऊ दे, परीक्षा चालू दे, काही फरक पडत नाहीये. पण एक गोष्ट सांगतो, तुमच्या परीक्षा रद्द झाल्या तरी पण तुमचं नुकसान, जरी तुमच्या परीक्षा घेतल्या गेल्या तरीही तुमचं नुकसान. मग अशा विद्यार्थी इतकं खचून गेलेले आहे, त्या विद्यार्थ्यांच्या मनाची तयारी, त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत कोणीही काहीही विचार करत नाही.
मग अशा वेळेस काय करायला पाहिजे हे आपण पाऊल घ्यायला पाहिजे, एक पाऊल उचलायला पाहिजे. आणि असंही नाही आहे की फक्त यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचंच नुकसान झालेलं आहे. अशा अनेक शिक्षकांची जी टीम आहे, अनेक जे संस्था आहेत, जे संस्था चालवतात, जे ट्युशन्स ज्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलेले अनेक जे शिक्षक आहेत त्यांचं सुद्धा खूप मोठं नुकसान झालेलं आहे. कारण त्यांच्या जे इन्स्टिट्यूशनचं जे रिझल्ट त्यांनी एक्सपेक्टेशन केलं होतं ते सुद्धा रिझल्ट आलेलं नाही आहे. मग हे जे 200च्या वरती मार्क्स पडलेले जे काही विद्यार्थी आहेत तर ते कुठून आले, ते कोणत्या इन्स्टिट्यूशनमधून आले, त्यांना कोण घडवलं इतक्या लवकर की एका महिन्याच्या आतमध्ये 54 वरून 214 मार्क्स पर्यंत जातात. ह्या सगळ्या गोष्टी गोपनीय आहेत. आणि तलाठी परीक्षाचं आपण जे काही म्हणजे एक्झाम्स आपण खरंच पुढे तलाठी परीक्षा रद्द होणार आहे का, पुढे घेता येणार आहे का, बरं हे झालं आता तलाठी परीक्षाची पूर्णपणे समरी. आता पुढे जे येणारे एक्झाम्स आहेत त्याच्यावरती खरोखरच गरीब विद्यार्थ्याचा विश्वास तर बसणार नाही आहे. अनेक विद्यार्थ्यांनी हे सांगितलं की पैसे भरून तलाठी व्हा, 30 लाख रुपये घ्या, असे बरेच सारे न्यूजपेपरवरती तुम्ही बघितलं असाल की आलेले होते. आणि त्याच्यावरती 30 लाख घ्या, 3-4 लाख घ्या, उत्तरपत्रिका मिळवा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी पाहून एक गरीब विद्यार्थी किंवा एखादा विद्यार्थी हा मनातून खूप खचलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याला कोणीही साथ देत नाहीये आणि तो विद्यार्थी भांडायला जाऊ शकत नाहीये कारण त्याच्याकडे 1000 रुपये फी भरून एक्झाम द्यायला सुद्धा पैसे नाही आहेत. तर मग हा विद्यार्थी कसं काय सरकारकडे जाणार आहे, कसं कुणाला दाद मागणार आहे, कोणाशी काय भिडणार आहे, काहीच करू शकत नाही आहे. पण मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो, सर्वांना सांगतो की मित्रांनो, तुम्हाला जेवढं तुम्हाला लढता येतं तुम्ही लढा, जितकं तुम्हाला प्रयत्न करता येतं तुम्ही करा, पण जीवनामध्ये खचून जाऊ नका. कारण आपल्याला आपलं भविष्य, जे आपलं भाग्य आपण जरी नाही लिहिलं असेल, जरी देवाने लिहिलं असेल, आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगल्या संधी मिळणार आहेत, त्यासाठी आपण प्रयत्न करूया. खचून जाऊ नका. तुम्हाला असंही होऊ शकतं की काहीतरी चांगल्या संधी तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकतात, काहीतरी तुमचं चांगलं होण्यासाठी असं काही घडलं असतं, काहीतरी तुमच्या जीवनामध्ये चांगलं होण्यासाठी असं काही घडलं असेल, असंही होऊ शकतं. त्याच्यामुळे खचून जाऊ नका. ही एक लढाई तुम्ही हरलात तर असं नाही आहे की ही तुम्ही लढाई हरलात आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढची लढाई जिंकता नाही येणार. इथं काही खचून जाऊ नका. इथे तुम्ही फक्त प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करा. लढाई चालू ठेवा. तुम्हाला शक्य असेल तितकं तुम्हाला करता आलं तर तितकं करा. आणि जर नाहीच जमलं तर मी तुम्हाला ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सगळे कोर्सेस तुम्हाला सांगितले, त्याची जर तुम्ही आता तयारी केला तरी तुम्ही सक्सेस होऊ शकाल. तुम्हाला ज्यामध्ये मन लागतं त्या गोष्टीमध्ये तुम्ही मन ठेवा, पण स्वतःला एक कमी समजू नका. कारण तुमचे प्रयत्न तुम्ही योग्य पद्धतीने तुम्ही प्रयत्न केले होते, त्यामध्ये तुमची काहीही चूक नाही आहे. आणि हे जे काही झालेलं आहे, काही म्हणजे मला माहीत नाही आहे हे घोटाळा झाला आहे की यामध्ये खरोखरच तुम्हाला मार्क्स कमी पडलेत की काय झालंय, आपण काहीही सांगू शकत नाही, कारण याच्यावरती आपले काहीही उत्तरं नाही आहेत. पण एवढं मात्र खरं आहे की काहीतरी नक्कीच घडलंय की जेणेकरून जे चुकीचं घडलंय, म्हणजे बरोबर काहीच घडलं नाहीये, चुकीचं घडलंय हे मात्र निश्चित आहे. कारण इथे आपण ना कुणाला भांडू शकत, ना कुणाकडून आपण कुणावरती आपण बोट ठेवू शकत, काहीच करू शकत नाही. कारण आपण एक गरीब आणि सामान्य माणूस आहोत आणि सामान्य माणसाचं या जगामध्ये आता सध्या काहीच चालत नाही आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तो पैसा भरून तलाठी झाला असेल तर ठीक आहे, त्याचं अभिनंदन. आणि जो पैसा नाही भरता खूप मेहनत घेतलाय आणि खूप मेहनत घेऊन त्याचं झालं असेल तर त्याचं सुद्धा अभिनंदन. आणि जर अतिशय मेहनत घेऊन चांगले मार्क्स मिळून सुद्धा ज्यांनी नाही झालं तर त्या विद्यार्थ्याला मी पाठीशी आहे. तुम्हाला 100% कधी ना कधी तुम्हाला सक्सेस मिळणारच आहे. त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, खचून जाऊ नका. नक्कीच तुम्हाला पुढचे कोणतेही आता ह्या एक्झामवरती आता पुढचे एक्झाम्स द्यायचे की नाही द्यायचे हा पण प्रश्न आपल्या मनामध्ये येतो. पण मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमचे प्रयत्न करत राहा. एक दिवशी ना एक दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस होणार हे मी तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचं तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये सक्सेस व्हा आणि नक्कीच तुम्ही पुढे जाऊ शकता. एक तुमचा परीक्षा किंवा एक तुमचं रिझल्ट तुमची जिंदगी, तुमची जीवन नाही ठरवू शकत किंवा कोणी तुमच्या लाईफमध्ये या सगळ्या गोष्टी ठरवू शकत. ठीक आहे, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत सगळीकडेच. ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण थांबवू नाही शकत. तर खचून जाऊ नका. जर तुम्हाला काही कॉमेंट्स करायचे असतील तर कमेंट करा. जर तुम्हाला पण एवढं मात्र खरं आहे की जर तुम्हाला तलाठी भरती परीक्षेमध्ये जर यश नाही मिळालं असेल तर तुम्ही पुढचे एक्झाम्स देण्याचा प्रयत्न करा. कुठे ना कुठे तुम्ही MPSC UPSC करायचा प्रयत्न करा किंवा तुम्ही मार्केटिंग करा किंवा तुम्ही एखादा
जॉबच्या ठिकाणी तुम्ही एक नवीन तुमच्या क्रिएशन्सनुसार काहीतरी करायचा प्रयत्न करा, पण स्वतःला काहीतरी बिझी ठेवा, स्वतःला काहीतरी कमवा, स्वतःचं काहीतरी करा, हे मात्र करा. आता मी हे सर्व तुम्हाला का सांगतोय, कारण मी सुद्धा तलाठी भरतीची एक्झाम्स दिली होती आणि मला सुद्धा किती मार्क होते ते तुम्हाला मी सांगतो. मला 130 मार्क पडले 200 पैकी आणि त्याच्यानंतर माझे 10 मार्क्स वाढवले रिस्पॉन्स शीटनुसार आणि त्याच्यानंतर मला फक्त नॉर्मलायझेशन्सला 2 मार्क वाढले, म्हणजे माझे 142 मार्क्स झालेले आहेत. शिवाय माझी जी वाईफ होती तिला 150 मार्क्स पडले होते. आम्ही दोघांनी सुद्धा एक्झाम्स दिली होती. आम्ही एक्झाम असंच दिलं होतं, तरी पण आम्ही 150 मार्क्स पडले होते. 150 मार्क्स नंतर तिचे फक्त नॉर्मलायझेशननुसार 4 मार्क फक्त वाढलेले होते, सॉरी 4 मार्क्स तिचे रिस्पॉन्स शीटमध्ये वाढले आणि त्याच्यानंतर तिचे 5 मार्क्स याच्यामध्ये, म्हणजे तिचे 159 पॉईंट समथिंग इतके मार्क्स वाढलेले आहेत. पण आम्हाला एक आशा होती की जिथे फिमेल्स वगैरे हे होऊ शकतात वगैरे 160 वगैरे, पण आत्ता ते चान्सच नाही राहिलेलं आहे. खूप नुकसान झालेलं आहे, आमचं सुद्धा नुकसान झालेलं आहे, कारण आम्ही सुद्धा त्यासाठी वेळ दिलं होतं आणि त्या वेळेनुसार आमचं सुद्धा काही घडलेलं नाही आहे. पण जाऊ द्या, जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं समजा आणि पुढे तयारीला लागा. आणि तुम्हाला जर माझे यूट्यूब चॅनलवरती जर व्हिडिओ पाहायचे असतील, ब्लॉगिंग, यूट्यूब, फ्रीलान्सिंग, ॲफिलिएट मार्केटिंग, तर ते तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही आज सुरुवात करा. तुम्हाला नक्कीच 6 महिने 1 वर्ष लागेल, पण तुम्हाला तुमच्या करिअरची सुरुवात करता येईल. आजच्या व्हिडिओमध्ये मी इतकंच सांगतोय. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.